अमरावती जिल्हा नव्हे तर पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 61 डॉक्टर आणि कर्मचारी आणि इतरही जे काम करणारे अधिकारी डॉक्टर जे आहेत ते बेमुदत संपावर गेलेले आहेत। त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर शस्त्रक्रियांवर झालेला आहे। जवळपास 150 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातल्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहे। साधारणतः 25 ऑगस्ट पासून या ठिकाणचे डॉक्टर जे आहेत ते बेमुदत संपावर गेलेले आहेत। मानधन तत्वावर संपूर्ण हे डॉक्टर या ठिकाणी सेवा देत होते। तब्बल 61 डॉक्टर अधिकारी जे आहेत ते संपावर गेलेले आहेत। त्यामुळे अनेक जे आहेत त्या शस्त्रक्रिया या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत। 150 बेड जे आहेत ते सध्या या भागात रिकामे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 20 दिवस झालेत या डॉक्टरांचा संप सुरू आहे। शासनाकडे जर आपण पाहिलं तर 9 कोटी रुपये थकीत असल्याचं बोललं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी जो आहे तो हा बेमुदत संप जो आहे तो पुकारलेला आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा फटका बसत आहे। अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं तर या ठिकाणी उपचारासाठी रुग्ण येत असतात आणि दुसरीकडे यवतमाळ असेल, बुलढाणा आहेत, अकोला, वाशिम या जिल्ह्यामधनं देखील रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येत असतात। छोटे छोटे उपचार असेल किंवा मग मोठ्या शस्त्रक्रिया या ठिकाणी होत असतात। मूत्रविकार आहेत, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आहेत, प्लास्टिक सर्जरी विभाग आहेत, पूर्णतः जर आपण पाहिलं तर ठप्प पडलेले आहेत। त्यामुळे आलेल्या रुग्णांना जे आहे ते आल्या पावली या ठिकाणाहून परत जावं लागतं। त्यामुळे जे आहे ते डॉक्टरांचा संप केव्हा मागे होणार असा सवाल जो आहे तो रुग्णांच्या वतीनं सध्या केला जात आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।